रामकृष्ण हरी मित्रांनो, म्हणतात काय चिखल झालेला दाखवते उन्हाळ्यामध्ये. तर उन्हाळ्यामध्ये हा चिखल नाही, आज सगळ्या वासरांना चकाचक करून घेतलं होतं धुवून नाक्या 15च्या 15. इकडं मस्त उन्हाला बांधली होती आणि जी सुकलेली होती लाईनीशीर धुवून जशी ती आतमध्ये गोट्यात घेतली. गुढीला पण धुवून घेतलं होतं, कारण गुढी तर सगळ्यांबरोबर पाहिजे आपल्याला. ती ओंकारची गुढी धुतली. नंतर जी लाईनीने आधी आतमध्ये बांधली होती सगळी आराम करत बसली होती. तर मित्रांनो, तुमच्या इथं वासरू धुल्यानंतर अर्ध्या तासात ती पाणी पित का बघा. माझ्या इथे मित्रांनो वासरू धुल्यानंतर सुद्धा ती आहे ना, धुवून झाल्यानंतर वल्ल गेल्यानंतर ती पाणी पितात. इकडे बादल्या पाणी पिल्यात वासरांनी. तशी ती सिस्टमॅटिक पद्धत आहे आपल्याकडे खुराकामध्ये काय द्यायची, सुकी वैरण, त्यामुळे पाणी पण चांगलं पितात, तब्येत पण होती. मित्रांनो, त्यानंतर आपण एक फेरा काढला तुपान आपल्याकडे आलेला वडकीवरून आली शेट मोडक यांचा. तर काही लोक त्याकडे बघून होती हे काय वीर रोडसाठी शिकवाय ठेवलंय का. पण मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता वासरू कसं पळतंय. सेम आपला सातारा एक्सप्रेस जसा हरिणे बलमा सेम त्या टाईप वासरू पळते. आणि अजून आदत वासरू एकदम क्वालिटी वासरू पाळायला लागलेलं आहे. गुढीसोबत त्याचा पहिलाच फेरा होता तिकडे असताना, पण ते एवढे काही जास्त फेरे नव्हते. मित्रांनो, आपलं काम काय आहे, वासरू जी बाहेर जाते ती सरळ करणे आणि ज्यांचं स्पीड कमी ते स्पीड वाढवणे. मग ते कसं करायचं नेमकं, त्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.